तर मित्रांनो, फवाऱ्याचा रिझल्ट हे तात्काळ समजते. आता त्या 2-3 दिवसाआधी मी फवारा केला याच्यावर, तर याला बिलकुल कळ्या-कळ्या आणि फुलाच्या स्वरूपात होती. आता फवाऱ्यानंतर पहा 3 दिवसांनी कसं झालं हे वातावरण. आणि प्रत्येक वावरातली तूर अशीच आहे मित्रांनो. हेच कंडिशन, पूर्ण शेंगा आलेल्या. हे बघू शकता तुम्ही. सध्या हे आता कवळ्या आहेत, ती दाणे नाही आहेत. पण इथून 3-4 दिवसानंतर सीझन चालू होणार आहे सोल्याचा. आणि मग सोल्याले कटवून जाते माणूस. आणि मी सोल्या व्यतिरिक्त बी सोलेच खात असतो सीझनमध्ये. त्यामुळे व्यतिरिक्त आणि अतिरिक्त हे ऑप्शन नाही आहे शेतकऱ्याच्या घरी जोपर्यंत सोले सीझन आहे तोपर्यंत. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. आता आली तूर, कुठे कुठे दाणे बी आहेत. तेच पाहून राहिलो. एक भरलेल्या दाण्याची शेंग आत्तापर्यंत खाल्ल्या, आत्तापर्यंत चांगल्या दिसल्या आणि आता दिसून नाही राहिली. तर हे आहे फवाऱ्याचा रिझल्ट. तर याला 3 दिवसाआधी फवारा दिला होता, त्याच्यामुळे याला चांगल्या प्रकारे ग्रोथ आपल्याला शेंगाची दिसत आहे. त्याच्यामुळे म्हणतो फवारे हे योग्य आहे. आणि चांगल्या फवारे करसाल तर तुमच्या तुरीला उत्पन्न भरघोस मिळेल. बाकी मी काही विशेषज्ञ नाही हो, पण मी माझ्या अनुभवावरून सांगतो. सबस्क्राईब करा, समजला असेल तर. भेटून नेक्स्ट टाइम स्क्रॉल करता करता. तिसरा फवारा कंप्लीट. आता चौथ्या फवारीची तयारी आपल्याला 8 दिवसांना अजून करायची आहे.